अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः विनम्र अभिवादन। आज दिनांक 29/5/2024 पंचशील नगर कुडामधील सम्यक बुद्धविहारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारी भारतीय बौद्ध महासभा या धार्मिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेबांचे पंतू माननीय डॉक्टर राजनाथ आंबेडकर साहेब यांच्या विचारावर चाललेल्या धम्म कार्यास सविनय जय भीम। तसेच पंचशील नगरमधील सर्व उपासक उपासिका आज या सम्यक बुद्धामध्ये उपस्थित होते। ताडोबा अभयारण्यामध्ये धम्म प्रवर्तक असणारे भंते ज्ञानजयंती महाथेरो यांचे शिष्य पूज्य भंते महामोगलान यांचं आज आपल्या या सम्यक बुद्धविहारामध्ये आगमन झालं। यांच्या माध्यमातून सम्यक बुद्धविहार महिला पुरुष बालबालिका होते। यावेळी भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आचार्य संतोष साहेब यांच्या विचारावर चाललेल्या सावली तालुक्यामध्ये धम्म माध्यमातून यांचा धम्मदीक्षेचा कार्यक्रम घोडा येथे पंचशील नगर हिंदू तरुण रमाई महिला मंडळ यांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। यावेळेस बौद्ध उपासक उपासिका तसेच जाळी तालुक्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक उत्तमजी देवकर साहेब, भारतीय बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जाळी तालुक्याचे क्रीडा विभागाचे अध्यक्ष माननीय प्रशांत शिंदे साहेब, आमचे धम्ममित्र बंधू मनोज कांबळे, नितीश कांबळे, चंद्रकांत कांबळे, संजय गायकवाड, अमित गायकवाड, राजेंद्र जगताप, उमेश कांबळे, निलेश कांबळे हे सर्वजण उपस्थित होते। यावेळेस निलेश कांबळे त्यांच्या प्रतिमेच्या हस्ते आपल्या आदर्शांचे पूजन केले। यावेळेस सर्व उपासकांच्या माध्यमातून सर्व मान्यवरांचे सन्मान करण्यात आले व पूज्य भारतीजी यांचा आभार बौद्धाचार्य दशरथ कांबळे यांनी मानले। यावेळेस पूज्य भारतीजी मोगलाने बोलले की धम्म हा तरुण पिढीला जागृत करण्यासाठी योग्य दिशेने देण्याचा मार्ग हा बौद्धाचार्यांचा माध्यमातून होतो। त्यामुळे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाड्यावस्तीमध्ये हा बौद्ध धम्म पोचला पाहिजे। यासाठी सर्वांनीच मुख्य प्रवाहात येऊन धम्म प्रसारक बनले पाहिजे हे या ठिकाणी सांगण्यात आले। असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। जावली तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये हा धम्म आपल्याद्वारे हा संकल्प राबविण्याचं काम मनसाचे पदुठ्ठेन भासति वा करोति वा ततोनं दुःखं मनमावेति भासति वा करोति वा। म्हणजे मन हे एवढं गमन करते की त्याची काही हद्द नाही, त्याची काही सीमा नाही। मनाची सीमा असते का? त्याची सीमा नसते। तो कुठे भटकेल, केव्हा भटकेल, काय भटकेल आणि कुठपर्यंत जाईल तुमचं मन याची सीमा नाही बांधलेली आहे। त्याच प्रकारे ते तिन्ही मित्रांचं मन थोडं भटकतो, पण करता करता त्या तिघांचं मन शांत बनवतं। आता शांत झालं तर त्याच्यामध्ये ते रोज येणं जाणार त्यांच्या मनामध्ये विचार येतो की काय करावं। मन शांत नाही होत, मन शांत नाही होत। एक दिवस जायचं, 10 दिवस नाही जायचं, 10 दिवस जायचं, 10 दिवसानंतर पुन्हा एक दिवस जायचं, मग पुन्हा 20 दिवस नाही जायचं। करता